पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। 10 महिन्यांपासून एक माणूस आपल्यात नाही असं विधान मुंडेंनी केल्यानं चर्चांना उधाण आलं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली की काय अशी चर्चा आता बीडमध्ये रंगली आहे। यावर आधी कराड प्रकरणी अंग झटकणाऱ्यांना आता उणीव भासते हे गंभीर असल्याचं हत्या झालेले संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। तर आपला माणूस आपल्यात नाही असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचंही मुंडेंनी म्हटलेलं आहे। कराडचं नाव न घेता त्यांनी हा उल्लेख केलाय, त्यानंतर चर्चांना उधाण आलेलं आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल। एवढ्या दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी की याचा म्हणजे या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे, खून खंडणी, चुकीच्या खोट्या केसेस, त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे। आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे, हे चुकीचे कामं काही प्रमाणात बंद झाल्यामुळे ह्यांची उणीव भासत आहे। तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान यांनी यावरून जोरदार टीका केली आहे। संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले। 5 महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडची जर भासत असेल, तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही। आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय, कारण तुम्ही मी लढणार, विषयांवर लढणार, पण भोगावं हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय। म्हणलं असेल तर त्याच्यासारखा माणूस दुसरा कोणी नाही। जर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला उणीव भासवती, तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। तो मित्र असो किंवा ते स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही। आणि त्यातले त्यात आता तर अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल, आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचंय। जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुद्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे। वाल्मिक कराड एका खून प्रकरणात सहभागी आहे नव्हे तर त्यांच्या सहभागातूनच हा खून देशमुख जे आहेत त्यांचा झालेला आहे। आणि अशा खून करणाऱ्याची आठवण येणं धनंजय मुंडेंना, मला असं वाटतं याचा अर्थ या अशा प्रकारे खून करणाऱ्यांना एक पाठिंबा देणं आहे। आठवण येऊ शकते, परंतु अशा पद्धतीनं खून करणाऱ्याची आठवण येणं हे चुकीचं आहे। याचाच अर्थ असा ध्वनित होतो की धनंजय मुंडेसुद्धा यांच्या या सगळ्या पापामध्ये सातत्यानं वाटेकरी राहिलेले।